तो आपको विश्वास है अगर यहाँ पे विद्या आर्य जी आएगी तो? हमको विश्वास है। तो मैं उनको हमेशा के लिए मैं साथ में हूँ। रियलिटी जी काय आहे आपण दाखवत आहोत. हम भी अच्छा करेंगे वो उम्मीद है ये बार मनसे वाला को कोई आना चाहिए। 7 साल से कुछ भी नहीं हुआ, लॉकडाउन के पहले जो हुआ तो वही हुआ है। या अगोदरचे जे नगरसेवक होते त्याने इकडे काम केली होती की नाही केली होती? नाही यांनी आता त्यांनी काही कामं केलेली नाही. भरत आर्य यांनी बरीचशी कामं केली आहेत. नवीन नेतृत्व आम्हाला मिळेल. अच्छा, त्यांनी काय केलं नाही असं आपलं म्हणणं नाही केला. तर सगळे तुटले ती करत नाही. आम्ही स्वतःच्या पैशाने करून घेतली. मनापासूनच आम्ही ओळखतो त्याला. तो करू शकतो. त्याची बायको पण करू शकते. आहे? उज्ज्वल मोडकताय. अच्छा, मग त्यांनी कामं केली नाही असं आपलं म्हणणं आहे. हा अच्छा, काही हे गटार बिटार काहीच आमची सोय नाही. लोकांनी घरामध्ये संडास बांधले सगळे. त्यांच्या पत्नी आमचा भरपूर सपोर्ट राहणार आहे. 9 वर्षामध्ये दुर्गानगरमध्ये एक लादी पण लागली नाही. नगरसेवक. उज्ज्वला मोडक मॅडम होत्या. अच्छा. 2017 पासून आहेत. हा. त्यानंतर एकही काम दुर्गानगरमध्ये केलं नाही ना. दादाने सर्वांबरोबर राहून इथे दुर्गाच्या मुलांना हमेशा मदत केलेली आहे. आधीचे नगरसेवक होते ते फक्त निवडून आले त्याच्यानंतर आले नाही. दादाकडून खूप काही मदत मिळाली. त्या पोरीच्या टायमाला मला लय आलेला घेऊन माझी पोरी लय सिरियस होती. आम्ही त्यांच्या पाठीशीच आहे. आशीर्वाद हा आहेच आमचा आणि वरच्याचा पण आहे. ठीक आहे, सर्व ठीक, तब्येत वगैरे. अच्छा, मिसेस या ठिकाणी उभे राहिल्यात, तुम्हाला तुमचा सपोर्ट आहे का, कसं काय? आहे ना. मोठा जो भी 8 साल से कभी दिखी भी नहीं. मी 15-20 पोरं घेऊन आम्ही लोक मॅडमकडे 3दा गेलोय कचऱ्यासाठी. मॅडम करतात बोलून 9 वर्ष झाली मॅडमचा काही कचरा उचलायला गेला नाही. नक्कीच कमळाताई सोडून आम्ही सगळ्यांना वोट देणार आहे. आम्हाला कमळाताईवर आमचा भरोसा नाही आणि कमळाताईंना इथे उभाही करणार नाही. तर नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. तर सध्या आपण पाहतोय ठिकठिकाणी राजकीय रणधुमाळी चालू आहे, ठिकठिकाणी प्रचार चालू आहे. सर्व उमेदवार हे आपापल्या परीने प्रचार करतात. पण आपण जी ग्राउंड रियालिटी आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. आपण प्रभाग क्रमांक 74 मध्ये सध्या आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत इकडच्या स्थानिकांच्या भावना काय आहेत. आपण जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक 74 मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्या आर्या या उभे राहिल्या आहेत आणि जाणून घेणार आहोत कशा प्रकारचं काम त्यांचं आहे आणि स्थानिकांच्या अपेक्षा काय आहेत. तर आपको कि अभी यहाँ पर किस तरह की प्रॉब्लम्स है और यहाँ पर अभी प्रभाग क्रमांक 74 में यहाँ पे विद्या आर्या यहाँ पर एज ए उम्मीदवार करके खड़े हैं. क्या लगता है, क्या अपेक्षा है उनसे और किस तरह का काम उन्होंने किया है? आएंगे तो करेंगे अच्छा कुछ हम लोग के लिए. हाँ यही उम्मीद है हम लोग को उनसे. उनके जो पति है भरत आर्य, उनका नाम बहुत जगह पे है, तो किस तरह से काम उन्होंने किया है और क्या अच्छा किए, सब अच्छा किए. हम लोग के साथ तो अच्छी कर. आपको क्या लगता है अभी आने वाले इलेक्शन में जब भी विद्या आर्य जी यहाँ से उम्मीदवार जो नगर सेविका करके निवड के आएगी तो यहाँ किस तरह के प्रॉब्लम आप फेस कर रहे हो? वही प्रॉब्लम जो है कि मतलब थोड़ा बहुत इधर क्या प्रॉब्लम क्या प्रॉब्लम है बताओ. बावड़ी का है, हाँ. थोड़ा बाथरूम का है. हम लोग का ऊपर का अच्छा, ऊपर सीढ़ी चढ़ के जाना पड़ता है, नीचे बाथरूम मिल जाए अच्छा. तो अच्छा होगा. तो आपको विश्वास है अगर यहाँ पे विद्या आर्य जी आएगी तो? हमको विश्वास है इन पे. हमको काम यही है कि हमारा काम अच्छा बना के दो. जो है अपना बावड़ी पानी बाथरूम का दिक्कत, बाथरूम एकदम में दिक्कत है, वो हमको बना के दो. सब चीज के लिए पानी का व्यवस्था कर दो, बाथरूम तो मेरे को चाहिए. तो मैं उनको हमेशा के लिए मैं साथ में हूँ. प्रभाग क्रमांक 74 दुर्गानगर परिसरामध्ये आपण सध्या आहोत. तिथे स्थानिकांच्या आपण ग्राउंड रियालिटी जी काय आहे आपण दाखवत आहोत. विश्वास यही है कि अपना ये 3-4 साल से तो सब जीत रहे हैं, सब अपने अपने घर में है. अब इधर देखो ये गटर है, ये रोड है, सब ऐसे ही गिरा भरा है. हाँ ये बौड़ी है, बौड़ी का दशा ही देख लो. और क्या हम चाहते हैं कि जो भी और आएंगे काम भी अच्छा करेंगे वो हाँ. उम्मीद है ये बार मनसे वाला को कोई आना चाहिए। अच्छा, तो आपको विश्वास है अगर वो यहाँ से चुन के आती है हाँ तो सब कुछ आपका हाँ हो सकता है क्योंकि नया भी कैंडिडेट है कुछ आना और कर भी सकते हो वो। तो इसके पहले जो यहाँ पर थे, जो पहले यहाँ पर नगर सेवक थे, तो वहाँ पर पहले भी वो अपने हिसाब से कर रहे थे लेकिन 5-7 अभी साल हो गया उन लोग को, जो कि ये 7 साल से कुछ भी नहीं हुआ. लॉकडाउन के पहले जो हुआ तो वही हुआ है ऐसे ही ये रखा सब. हाँ इधर लादी विधि खुल है. ये बौड़ी देखो क्या बौड़ी का हाल हो गया है. पानी नहीं आता तो बौड़ी था, बौड़ी बंद हो गया है. वो पानी की समस्या हो गया है. नहीं आएगा तो फिर आदमी किधर भागेगा दौड़ेगा. सबसे बड़ा चीज तो पानी ही है अपना. धन्यवाद. मी लहानपणापासून त्यांना बघितलंय, त्याच्यामुळे ते काम करतील ह्याचा विश्वास आहे आम्हाला. आणि आम्ही त्यांना सहकार्य करणार आणि त्यांना हे प्रोत्साहन देणार आणि ते काम आमचं करतील ही 100% गॅरंटी आम्ही देऊ शकतो. असं का वाटतं की कारण भरत आर्य जे आहेत त्यांचं तुम्ही काम जोडून पाहिलं होतं का?
हा पहिले पण म्हणजे लहानपणापासून त्यांना बघितलंच आहे ना. आणि तिकडे पण त्यांचं ऑफिस वगैरे तर आम्ही काय कामासाठी जातो वगैरे तरी ते आम्हाला सहकार्य करतात. या अगोदरचे जे नगरसेवक होते त्याने इकडे काम केली होती की नाही केली होती? नाही नाही यांनी आता त्यांनी काही कामं केलेली नाही पण हे करणार ही आम्हाला गॅरंटी आहे ना, करणार आमची कामं तेच करून देतात. तर आम्हाला त्यांच्यावर चांगला विश्वास आहे आणि ही कामं त्यांच्या हातातच द्यावावी. त्यामुळे त्यांच्यावर पहिल्यापासून म्हणजे आता आम्ही जर भाडोत राहू तरी पण आम्हाला विश्वास त्यांच्यावर चांगला माहिती आहे. म्हणजे आमची ती कामं करणार ना आम्ही पण त्यांना सहकार्य करणार. चांगले एरियातले आहेत म्हणल्यावर करतील. म्हणजे तुम्हाला जसा विश्वास आहे का? हो आहे. अच्छा. कशामुळे विश्वास निर्माण झाला? कारण ती इथं राहतात म्हणून अच्छा, त्यांनी कामं केली आहेत त्या अगोदर आपली? आपलं तिकडं इकडं केलेले आहेत. काय सांगाल, आपण इकडचे स्थानिक आहात, मग माझा पहिला प्रश्न असा असेल की या ठिकाणी विकास कामं जी आपण म्हणतो ती या ठिकाणी झाली आहेत का? आणि कारण की याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते आणि त्याचं एक सांगा, आणि त्याच्यानंतर मला सांगा की आता विद्या आर्या 74 वॉर्ड मधून उभे राहिले आणि बऱ्याच स्थानिकांचा त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. आपल्याला काय वाटतं? पहिले आधीचे जे नगरसेवक आहेत ते एवढे पाहिजे तसं कामं व्यवस्थित झाली नाहीये. तसे पण गटराचे ड्रेन लाईन वगैरे तशी पण झाकणं वगैरे उघडे आहेत. पण आता भरत आर्याच्या ज्या हे आहेत वाईफ मिसेस आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत. भरत आर्यांनी बरीचशी कामं केली आहेत. मुलांचं नेतृत्व म्हणा, क्रिकेटला काही साहित्य म्हणा किंवा डम्पिंग हे ते कचऱ्याचं आहे तिथे वेळोवेळी बुलडोझर आणून जेसीबी आणून त्यांनी प्रत्यक्ष आम्ही स्वतः बघितलेली आहे. साफसफाई बरेच वेळा 4-5 वेळा केलेली आहे साफसफाई. परत आमचा लहानपणीचा मित्र पण आहे आणि मला खूप चांगलं वाटलं की एक नवीन नेतृत्व आम्हाला मिळेल. त्यामुळे जरा उमेद आहे आम्हाला यावेळी भरत आपण आर्याच्या त्यांच्या सोबत आहात. सोबत आहात आम्ही. अच्छा, किती वर्षापासून राहता आपल्याकडे? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. बरं, या ठिकाणी वाटतं का आपल्याला की या ठिकाणी जी विकास कामं झाली पाहिजे होती याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते ती झाली आहेत का? शौचालय असेल, गटार असतील, काही विकास कामं कुठली असेल? काहीच झालं नाही आतापर्यंत. कोण होतं इकडचं? उजवेला मोडत अच्छा, त्यांनी काय केलं नाही असं आपलं म्हणणं? नाही केला. अच्छा, म्हणजे तुमची काय अपेक्षा होती, काय केलं पाहिजे होतं? काय हे गटार सगळे तुटले ती करत नाही आम्ही स्वतःच्या पैशानं करून घेतली. बरं, त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता का? काय नाही कुठं संपर्क करायचा आमच्याकडे नंबर नाही काय नाही कुठं संपर्क करणार आम्ही. जेव्हा मतदान वोटिंग येतं तेव्हाच ते हात जोडायला येतात. अच्छा. बस त्याच्या पलीकडे येतच नाहीत. तर आता एक नवीन नेतृत्व या ठिकाणी मिळत आहे, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्या आर्या या प्रभाग क्रमांक म्हणजे तुमच्या वॉर्ड मधून उभे राहत आहेत. काय वाटतं तुम्हाला, कशा प्रकारचा विश्वास आहे त्यांच्याकडे? आणि भरत आर्या यांनाही तुम्ही ओळखत असाल, एवढ्या वर्षापासून तुम्ही आहात, मग काय सांगाल एकंदरीत? लहानपणापासूनच आम्ही ओळखतो त्याला. तो करू शकतो, त्याची बायको पण करू शकते. अच्छा, म्हणजे त्यांचा पूर्ण आपला पूर्ण सपोर्ट त्यांना सपोर्ट आहे. आहे. हो. आता बघा एवढ्या दिवस तर त्यांनी काम हे ते केले म्हणजे केलेच का कुणीच काम केलेलं नाही आमच्या इथं. अच्छा, तर इकडे नगरसेवक. उज्ज्वल मोडक अच्छा, मग त्यांनी कामं केली नाही असं आपलं म्हणणं आहे? हा अच्छा. काय हे गटार बिटार काहीच आमची सोय नाही. लोकांनी घरामध्ये संडास बांधले, सगळे गटार इकडे पडतात आणि आम्हाला खूप त्रास होतो त्याचा. हा, मग भरत आर्य जे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांना कितपर्यंत आपण ओळखता? आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखते. अच्छा, हा. त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या आहेत. हो, काय कशा त्यांच्या प्रकारचा पत्नी तुमचा support असणार आहे त्यांना? आमचा भरपूर सपोर्ट राहणार आहे. कारण काय की ते आमच्या एरियातले आहेत. हा. उद्या जर काय जरी झालं तर आम्ही त्यांना बोलू शकतो की बाबा आमच्या इथे ही समस्या अशी वाढी, आम्ही तुम्हाला मतदान केलंय, मग आमचं का तुम्ही काम करून घेत नाही, आम्ही असं बोलू शकतो ना त्यांना. हा, जे काम करीन ते त्यांनाच माणूस वोट करील ना. जे नाही करणार त्यांना कसं काय करल? तर जसं आम्ही म्हटलं, आम्ही सध्या ग्राउंड रियालिटी चेक करण्यासाठी इकडे आलो आहोत. कुठल्या उमेदवारांनी काय काम केलं आहे, कशा पद्धतीने केलं आहे. आता सध्या आपण दुर्गानगर परिसरातच आहोत आणि इकडे काही तरुण मंडळी आपल्या सोबत आहेत, काही लहान मुलं देखील आपण पाहू शकता. तर आपण जाणून घेणार आहोत तरुणांसाठी इकडच्या उमेदवारांनी, अगोदरचा जो उमेदवार होता, अगोदरचा नगरसेवक होता, त्यांनी काय केलं, काय नाही केलं. काय सांगाल, ह्याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी इकडे काय काम केलं, काय आश्वासनं दिली होती, आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्या आर्या या मैदानात उतरलेल्या आहेत, कशा प्रकारचा सपोर्ट तरुणांचा असणार आहे? नक्कीच 2017 शेवटची निवडणूक झाली. 2017 निवडणुकीच्या टायमाला आम्ही आमच्या माजी नगरसेविका आहेत त्यांना बघितलं. आज 8 वर्ष झाली. कोणालाही विचारा, एकदाही त्यांनी येऊन की कोणाला विचारलं असेल की बाबा तुमच्या गटाराचं काम काय आहे, तुमच्या लाद्यांचं काम काय आहे, तुमची स्वच्छता कशी आहे. इथे 9 वर्षामध्ये दुर्गानगरमध्ये एक लादी पण लागली नाही आहे. गेले 9 वर्ष आमचा दुर्गानगर 20 वर्षांनी मागे गेलाय. आम्ही आजचा ह्या दुर्गानगरमध्ये कचऱ्याची समस्या आहे. कचरे झाले, रस्ता झाला, रात्री लाईटी नाही आहेत. रात्री आतमध्ये लेडीज जेव्हा येतात, लेडीजला यायला त्रास होतो. पिणारे दारू बिरू पिऊन इथेच बसलेले असतात, त्यामुळे बायकांना त्रास होतो. खेळाच्या मैदानाची आज अवस्था बघा तुम्ही, सगळा कचरा जमा झालाय खेळाच्या मैदानामध्ये.
आता हा पूल जो आहे, आता हा जो पूल आहे, आणि हा पूल जो तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे कोणी गाडी घेऊन शकत नाही. कारण कुठल्या तरी अपघाताची वाट बघतो आहे का आपण, कोणतरी पुलामध्ये पडला गाडी घेऊन, त्यानंतर दाग येणार आहे का? आता नगरसेविका मॅडम परत उभा राहतात आणि त्यांनी सांगितलं काय आहे की जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. नगरसेविका उज्ज्वला मोडक मॅडम होत्या, 2017 पासून आहेत. त्यानंतर एकही काम दुर्गानगरमध्ये केलं नाही. ना कुठल्याच्या गटर तुंबलेलं कमी केलंय, ना कोणाचे टॉयलेट बांधले आहेत, ना कोणाचा येऊन घरी काही विचार पण पूस केली आहे. कोणाला विचार माणसांनी बघितलं पण नसलं मॅडमना कधी 9 वर्षामध्ये. आणि आता तुम्ही कुठल्या तोंडाने परत येता? ह्या टायमाला दुर्गानगरने ठरवलंय, वॉर्ड 74 ठरवलंय, बदल होणारच आणि तो नक्की होऊनच राहणार. कोणाला आपल्याला काय वाटतं इकडे आता विद्या आर्या या नगरसेवक म्हणून उभे आहेत, त्यांना तुमचा सपोर्ट असणार आहे का? नक्की भरतदादाने सर्वांबरोबर राहून इथे दुर्गाच्या मुलांना हमेशा मदत केलेली आहे. हमेशा सुखादुःखात असतात त्यांनी. काही पद नसताना देखील नगरसेवक राहायला बाजूला, आणि काही पद नसताना देखील लोकांना येऊन त्यांनी हमेशा मदत केली आहे. तर नक्कीच त्यांना सपोर्ट असणार. काय सांगाल, आपल्या भावना काय आहेत? आता इकडचं जसं यांनी म्हटलं की अगोदरच्या ज्या नगरसेविका होत्या त्यांनीकडे काय काम केलं नाही, पण एक आशा आहे, एक आशेचा किरण आहे जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. काय एकंदरीत माहिती? त्यांनी जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत. जसं बघायला गेला तुम्ही तर जे आधीचे नगरसेवक होते ते फक्त निवडून आले, त्याच्यानंतर आले नाही. एकदा कचऱ्याचा मुद्दा होता, जे पेटी पाहिजे होती, कचऱ्याची डब्बा असतो तो पाहिजे होता, त्यासाठी मी एकदा व्हिजिट केली, त्याच्यानंतर आलेलं नाही. आज या इकडच्या लोकांना, स्थानिक लोकांना कचरा टाकण्यासाठी कचरा पेटी नाही. जे कचरा घ्यायला येतात, तरुणांसाठी ग्राउंड वगैरे उपलब्ध आहे का खेळण्यासाठी वगैरे? ग्राउंड जे आहे ते आम्ही स्वतः मेंटेन करतो. जे आता जंगल आहे, आता हे साफ करण्यासाठी पण जेसीबी लागतो. तो पूल जो आहे त्याचं काम म्हणजे बघायला गेला तो जेसीबी आला तर खालीच जाईल. अच्छा, ठीक आहे. मग हे ग्राउंड साफ कसं करणार? जसं ग्राउंड जर बनवलं तर इथे बसणार एवढे लोक. बरोबर. आता गल्ली जी आहे तिथे लाईट नाहीये. रात्री जेव्हा आमच्या घरातले लोक आहेत, CCTV कॅमेरे वगैरे आहेत का? काहीच नाहीये, लाईट्स नाहीये. रात्री अपरात्री लेडीज येतात, तर इथे दारू पिणारे असतात, तिकडे असतात, ते जाऊन इथे लफडे करतात, मारामारी करतात, येणारे जाणारे वॉशरूम तिथे करतात. मग हे होणारे त्रास कोण बघणार आहे? बरोबर. ठीक आहे. आता आपण जातो कामाला धंद्याला, तर घरी लेडीज एकटे असतात, येणाऱ्या जाणाऱ्या लक्ष कोण ठेवणार आहे? CCTVचा मुद्दा जसा तुम्ही टाकला की चोऱ्या माऱ्या होतात, कोण करतं काय माहित. जसं बेरोजगारी वाढते तसे चोऱ्या वाढणार. याला आता जो मुद्दा तुम्ही बोललात की आता भरत आर्या जे आहेत ते उभे राहिले मुंबईत, हा त्यांच्या मिसेस उभे आहेत, तर त्यांच्याकडून आम्हाला खूप आशा आहे. कारण भरत दादाकडून खूप काही मदत मिळाली की आपण अपरात्री किंवा कधी पण फोन केला, जसं काही इमर्जन्सी आली तर आपल्याला मदत मिळते. किंवा म्हणजे हा बाबा असा मुद्दा आहे, तर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे येतात, विचारतात काय आहे काय नाही. जे पूर्वीचे झाले जे नगरसेवक होते त्यांनी त्याच्याबद्दल काहीच दखल घेतली नाही. इव्हन त्यांना माहित पण नसेल की आता एरियामध्ये दुर्गानगरमध्ये हा अभि आहे, मी अमोल आहे. बहुतेकांची नावं जी आहेत त्यांना ते पण माहित नसतील. आता हे भरत दादाला विचारलं तोंडपाठ असतील. ठीक आहे. भरत दादाला नाही माहिती, ते त्यांच्या सोबत जे आहेत व्यक्ती त्यांना पण माहिती आहेत. पण हे असं झालंय, दुर्गानगर एक असं एक कल्ट पडलंय की वाईट तिकडे टाकण्यासारखं असं म्हणजे केलेलं अनाथ आहे. पडलेलं आहे की तिकडे काहीच नाहीये. इव्हन गल्लीमध्ये लाईट जी बघताना म्हणजे एकदम हालत खराब आहे. बाईक येतात तिथे खड्डा पडलेला असतात. जे आता भरतदादाबरोबर जे असतात त्यांच्या मतीने तरी तेवढी मदत होते. बाकी काहीच नाही, गटर ना काही नाही, बस. अच्छा अच्छा. काका, आपण पण इकडचे रहिवासी आहात. किती वर्षापासून राहता आपण इकडे? काही तेवढं काही लक्षात तुम्ही नाही. किती वर्षापासून राहता इकडे अंदाजे? 25 वर्ष. आम्ही 25 ह्या चिखलात होतो तेव्हा रूम बांधलेत आम्ही. बरोबर. या 25-30 वर्षामध्ये हा, तुम्ही इथे बऱ्याच निवडणुका पाहिल्या, तुम्ही मतदान केलेलं आहे. ह्याच्या अगोदरचे जे उमेदवार होते, ह्याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते, कशा प्रकारची त्यांनी कामं तुम्हाला वाटतं केली आहेत, नाही केली आहेत? काय बोलतो? काय कामं व्यवस्थित केलेली नाही. आमचे गटार बिटार आहेत, हे काय कोण लक्ष देत नाही. इथे मुलांसाठी लाईट, इथे आमच्या पोरी बिरी येतात, लाईट नाही रस्त्यात. हा, म्हणजे एक नगरसेवक म्हणून नागरिक समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे असं. गेलेलं आहे. आणि काय नाही, ही मुलं आहेत आपली, ती सर्व बघतात इकडे. आणि भरत पण अच्छा, भरत आर्यांना आपण ओळखता का? हो, यांच्या मुलात असतो, मला ओळखतो. आमच्या पोरीच्या टायमाला मला लय आलेला घेऊन, माझी पोरी लय सिरियस होती, तेव्हा मला हा महेश तो घेऊन आलेला. बरोबर. तर आपलं आता त्यांच्या मिसेस या इलेक्शनला उभे राहतात, तुमचा आशीर्वाद असणार आहे का, सपोर्ट असणार आहे का? आम्ही त्यांच्या पाठीशीच आहे. आशीर्वाद हा आहेच आमचा, आणि वरच्याचा पण आहे. या टायमाला आणायचंच आहे आपल्याला. आपल्याला पाहिजे कोणतं नगर मतलब, हीच आमची विनंती आहे. नक्की नक्कीच. आजी, काय सर्व ठीक, तब्येत वगैरे एकदम? मिसेस या ठिकाणी उभे राहिल्यात, तुम्हाला तुमचा सपोर्ट आहे का, कसं काय? आहे ना,
आहे आमचं पहिल्या हो पहिल्यापासून यहाँ पर कितने साल से रहते हैं? मैं तो इधर 4-5 साल से हूँ। 4 क्या देख रहे हैं अभी आपको यहाँ पर कुछ डेवलपमेंट हुआ है कुछ? कुछ डेवलपमेंट हुआ नहीं, 8-9 साल से ऐसे ही मतलब पड़ा हुआ है। अभी तक देखिए ना, ये ग्राउंड भी क्लियर भी नहीं हुआ है सर। जैसे भी आने के लिए ये पुल भी टूट गया है, अच्छा। वो भी नहीं हुआ है। उजला मोटक जो भी है 8 साल से कभी दिखी भी नहीं है, तो उससे वोट करके कुछ फायदा नहीं है। सॉल्व करेंगे ना भी सर, बिल्कुल विश्वास है, क्योंकि उसके उन्होंने वोट इलेक्शन में नहीं खड़े हुए थे तो भी ये आए थे हमारे ग्राउंड में, हमारे सहयोग भी किया हम लोग के ऊपर, टूर्नामेंट भी कराए थे हम लोग, तो उन्होंने सहयोग भी किया था। मतलब उन्होंने उत्तर भारतीय लोगों के लिए भी बहुत कुछ किया है। बहुत कुछ ऐसा नहीं है। उत्तर भारतीय जितने लोग हैं उन लोग सब सपोर्ट करते हैं। ऐसा नहीं है कि वो बस उत्तर भारतीय के लिए, महाराष्ट्रियन के लिए, सबके लिए ऐसा नहीं करते, सबके लिए बराबर ही जैसा करते हैं। उन्होंने मतलब किसी के लिए भेदभाव नाही किया। जे नगरसेवक काम करू शकतो गेल्या 9 वर्षात नाही आला. आमचं काही मोठ्या अपेक्षा नाही आहेत. आम्हाला जे बेसिक नीड्स असतात, जे नगरसेवकाचे कामं असतात. आता इथे कचऱ्याचा खूप मोठा समस्या आहे, तर एक कचरापेटी, स्थानिक कचरापेटी बनवून डब्या आली, क्लीनअपची डबा येऊन कचरापेटी घेऊन घेतात. खूप मोठा प्रश्न जो कचऱ्याचा तो सुटला जाईल आमचा. त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदान आहेत, पण मैदानावर जो कब्जा झाला आहे सगळा, की पोरं कमी आणि दारू जास्त दिसतात मैदानामध्ये. म्हणजे लाईट दिवाची सोय केली, सीसीटीव्ही लावले, तर स्त्रियांना होण्याचे त्रास आहेत रात्रीचे. तसे मुलांना खेळायची जे मैदान मोकळी भेटली पाहिजे, ती मैदानं भेटतील, ना की मैदानाच्या जागी तुम्हाला दारूच्या बॉटल्या भेटतील. मग बेसिक गोष्टी, हा रस्त्याचा मुद्दा, हा रस्ता 15 वर्ष आली असंच पडला. आता गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही स्वतः, मी 15-20 पोरं घेऊन आम्ही लोक मॅडमकडे 3दा गेलोय कचऱ्यासाठी. मॅडम करतात बोलून 9 वर्ष झाली मॅडमचा काही कचरा उचलायला गेला नाही, एक कचऱ्याची डब्बा पण नाही आला आमच्याकडे. तर ह्या ज्या समस्या आहेत, कचरा पेटी झाली, मुलांना खेळायची मैदान झाली आणि महिला सुरक्षा झाली, ह्या 3 गंभीर समस्यांवरती जे अगर काम केलं, तेवढ्याच जे आमच्याकडे करू शकतो आम्ही त्यांच्या मागे आम्ही नेहमी उभा राहू. मला विश्वास आहे काय करतील सर्व? नक्कीच कमळाताई सोडून आम्ही सगळ्यांना वोट देणार आहे. आम्हाला कमळाताईवर आमचा भरोसा नाही आणि कमळाताईंना इथे उभाही करणार नाही. तर आपण पाहिलात, आपण स्थानिकांशी संवाद साधला. दुर्गानगर परिसरामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणींना लोकांना सामोरं जावं लागतंय. आपण पाहू शकता ही सध्याची जी परिस्थिती आहे ती खरंच ऍक्च्युली अशी जी परिस्थिती आहे की नगरसेवकाने जे कामं केली पाहिजेत ते अद्याप या ठिकाणी झालेली नाहीत. आणि एक नवीन चेहरा म्हणून येथील स्थानिकांचं असं म्हणणं आहे की एक नवीन चेहरा म्हणून विद्या आर्या यांना संधी देण्यात यावी आणि त्यांना पूर्णपणे सपोर्ट इकडचे स्थानिक करणार आहेत. कॅमेरामॅन इम्रान सोबत संदीप असालकर, भारत 24 तास साठी.